संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील जय हिंद आदिवासी आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या सौ चंद्रभागा संतू जाधव यांचा सेवापूर्ती समारंभ भावनिक वातावरणात पार पडला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत प्रामाणिक सेवा बजावली। वयाच्या 60व्या वर्षानंतर सेवापूर्तीच्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा गौरव करण्यात आला। कितीही सुंदर असली तरी प्रत्येक वाट कुठेतरी संपते, मात्र त्या समाप्तीसोबतच नव्या पहाटेची सुरुवात होते, अशा शब्दात मान्यवरांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। या समारंभात सचिव भाऊ फटांगरे, गटनेते तथा माजी सभापती, पशुसंवर्धन जिल्हा परिषद अहिल्यानगर कोळवाडा गावाचे सरपंच श्री गुंजाळ, महातू गोंदे, ऋषी कवटे, अजय बांबळे, दिलीप बांबळे, राजू कडूसर, राजू बांबळे सर, माजी सरपंच बाळासाहेब बांबळे, सोमनाथ करवंदे, केरू करवंदे, मोहन आंबेकर, सोमनाथ शिंदे, सुनील करवंदे, विशाल दराडे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक्सप्रेस न्यूजसाठी संगमनेर प्रतिनिधी अजय बांबळे, संगमनेर। खूप मुलं शिकली, आज खूप मोठमोठ्या पदावरती आहेत आणि आपला जो समाज आदिवासी समाज खूप शिकला। महाराष्ट्रातून मुलं येऊन शिकले। त्या काळी जर या जैन आश्रम शाळेला कोणी जागा दिली नसती तर जैन आश्रम शाळा झाली नसती। ते आश्रम चंद्रवत यांनी त्यांच्या दादांनी त्या शाळेची जागा उपलब्ध करून दिली। त्या काळी ती शाळा झाली। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर तांबे साहेब इथे एक आपल्या कोळवाड्या या पंचमशाली एक वैभव म्हणून जैन आश्रम शाळा इथे स्थापन झाली आणि या शाळेचं नाव आज महाराष्ट्रभर आहे। सगळ्यात आदर्श सुंदर शाळा जर बघितली तर आपली आश्रम शाळा आहे। त्या आश्रम शाळेच्या योगदानामध्ये चंद्रवताई असतील, दादा असतील यांचं खूप मोठं योगदान आहे। त्यातून खूप सारे विद्यार्थी शिकले आणि या विद्यार्थी घडवण्यामध्ये यांचा खूप मोठा वाटा आहे। आणि खरोखर हे जे कुटुंब आहे, आमचा ग्रामपंचायत सदस्य जवळपास अजय बांबळे असेल, रावसाहेब बांबळे असेल, यांच्या ती आत्या आहे। त्या कुटुंबाविषयी जर सांगायचं जर ठरलं, या बांबळे परिवाराने माझा खूप जुना संबंध आहे। आमचे मैत्रीचे संबंध आहे, कौटुंबिक संबंध आहे। अजय कायमच माझ्याबरोबर माझ्या राजकीय जीवनामध्ये तो कायम खांद्याला खांदा लावून असतो, कोणत्याही सुखदुःखात असतो आणि बरोबर असतो। रावसाहेब सुद्धा शिक्षक आहे। अजय जवळ बाळेश्वरमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतो, त्यांची ती आत्या आहे। अजयचा मला काल फोन आला की आमच्या आत्याचा कार्यक्रम आपल्याला जावं लागेल। आज खूप सारे लग्न होते पण अजयचं आग्रह कधी टाळता येत नाही, कारण की एक कौटुंबिक संबंध तयार झालेले आहेत। या कौटुंबिक संबंधातल्या आजयची आत्या काय आमची आत्या काय सारखीच आहे असं मला वाटतं। आणि या सेवापूर्ती सेवाच्या निमित्ताने त्यांचा एक मुलगा असेल, भाऊ असेल, अनिल भाऊ, 4 मुली। खरोखर रावसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जुन्या काळी कष्ट करण्याशिवाय काही पर्याय नसायचा। जुन्या काळी जर आठवलं म्हणजे आपल्या पठार भागात सुद्धा परिस्थिती अशी भयानक होती की पावसाच्या पाण्यावरती शेती असायची आणि त्या काळच्या लोकांनी खूप काबाड कष्ट केले, म्हणून आज आपल्या सारख्यांना सर्वांना चांगले दिवस आलेत। आणि चंद्रवताईंनी आणि त्यांच्या दादांनी खूप कष्ट केले। म्हणजे कौटुंबिक सुद्धा एक सर्व चुलते सर्वांना एकत्र देऊन रावसाहेब असं म्हणला की मी इथं शिकलो। खरोखर या सर्वांना नातेवाईकांना मदत करण्याचं काम या दोन्ही यांनी केलं, चंद्रवताईंनी आणि दादांनी। आणि याच्यातून सगळं आता हे बांबळे परिवार, सर्व जाधव परिवार, कुटुंब आज शैक्षणिक खूप चांगले शिकले आणि समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतायत। त्याच्या पाठीमागे खरोखर यांचे खूप सारे कष्ट आहेत। आज सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना मी भावी काळासाठी त्यांचं आयुष्य सुखमय समृद्ध जावं, त्यांचं आयुष्य अजून भरभटे जावं, तुमची 100वी करण्याचा योग आम्हाला येऊ अशी मी देवाचा विषय राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, नाशिक पूर्वचे आमदार सतीश तांबे साहेब, त्याचबरोबर सगळ्या तालुका काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने काँग्रेस समितीच्या वतीने आमच्या संपूर्ण पाठार भागाच्या वतीने भावी काळात आमच्या चंद्रबाबा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, थांबतो। धन्यवाद। आज खरं तर यापूर्वीच त्या काही दिवसांपूर्वी सेवेतून निवृत्त झालेल्या आहेत आणि त्यांचा आज सेवापूर्तीचा आज हा अगदी छोटासा परंतु खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणात कार्यक्रम साजरा होत आहे। तर खरं तर या माऊलीनं सांगायचं झालं तर मी लहानचा मोठा आत्यांजवळच झालेला आहे। माझं शिक्षण सुद्धा आत्यानेच पूर्ण केलेलं आहे। तर सगळं श्रेय त्या आमच्या आत्यांकडे जातं आणि खरं तर त्यांचं अतिशय हालाकीचं कुटुंब होतं। पूर्वी असं काही नव्हतं, हे आज जे वैभव दिसते त्यांच्याकडे तर असं काही नव्हतं। खूप एकदम गरिबीतून आणि त्यांचं म्हणजे 2-3 त्यांचे भावंड आहेत, चुलते वगैरे, असं एक 25 ते 30 माणसांचं म्हणजे मुलं आणि असं मोठं कुटुंब आहे। आणि या सगळ्यांचं शिक्षण, लग्न हे करता करता बराचसा खर्च आणि तो खर्च पेलण्याचं काम आमच्या आत्याने केलं। आणि त्याच्यानंतर सुद्धा हे सगळं केल्यानंतर अगदी त्यांच्या एक 4 मुली आहेत, एक मुलगा आहे,
त्यांचं उत्तम प्रकारे शिक्षण, त्यांच्या आपल्या मुलींचं लग्न आणि हे सगळं करत असताना एक उत्तम संस्कार देण्याचं काम आमच्या आत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे मामा आहेत एकदम शांत स्वभावाचे, आले तर फक्त स्मित हास्य करतात, जास्त बोलायला त्यांना आवडत नाही. तर त्या मामाने त्यांना एकदम सुंदररीत्या अशी साथ दिली आणि जो काही हा प्रपंच मोठा उभा केलाय याचं सर्व असे आमच्या आत्या आणि मामा जातात. त्याच्यानंतर आमचे दुसरे आत्या त्या पण इथेच राहतात, मामा आहेत ते नाना जाधव मामा, त्यांचंही सहकार्य खूप लाभलेलं आहे. तर आत्यांनी म्हणजे शून्यातून जे विश्व निर्माण करतात असं म्हटलं जातं. तर या सर्व श्रेय आमच्या आत्यांचं आहे. आज त्यांनी बऱ्यापैकी कोळवाडी गावात नाव कमवलेलं आहे.